कोण बाजी मारला असं वाटतं या निवडणुकीत? राष्ट्रवादीचे सगळं ऑल ओव्हर वातावरण बघितला तर मुश्रीफ साहेबांचं पूर्णपणे वारा आहे. मुश्रीफ साहेब हे हिमालयासारखं पाठिंबा उभा आहेत, त्यामुळे कुठलीही काळजी न करता काम होणार आहे एवढंच विनंती. मुश्रीफ साहेबांचं चिन्ह घड्याळ चिन्ह आलं तर सगळं सुविधा चांगलं होणार आहे. साहेबांनी भरपूर काम केलं. जे आता साहेबांनी आतापर्यंत योग्य काम केले की नाही त्या व्यक्तीलाच आम्ही निवडून देणार नाही. साहेबांनी सगळे एवढं काम केलं न सांगण्याच्या पलीकडे आहे. म्हणजे राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाहीच आता. राजकीय काय राष्ट्रवादीचे पर्याय नाही. या निवडणूक आपल्या घड्याळ चिन्हच येणार. आता गडिंग्लजमध्ये विकास कामे हा मुश्रीफ साहेबांनी भरपूर केलेला आहे. घड्याळ हा चिन्ह 100% येणार म्हणजे येणार. वातावरण राष्ट्रवादीचं वातावरण चांगलं आहे. काय काम करणाऱ्यांचे आणि मुश्रीफ साहेबांच्या सर्वच पॅनल उमेदवारांना भरघोस मतांना निवडून देतील. गडिंगला तर नगरपालिकेवर सत्ता राष्ट्रवादीचीच येणार. कोण पैज लावायचे ते 50,000ची पैज लावा. ओपन चॅलेंज आहे माझं. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपालिका, नगरपंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वत्र रणधुमाळी आपल्याला बघायला मिळते. शहरातील राजकीय वातावरण तापताना आपल्याला बघायला मिळते व याच अनुषंगाने शहराचा आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय गडिंग्लज शहरामध्ये. तर गडिंग्लज शहराअंतर्गत शहराचा झालेला विकास, अजून देखील प्रलंबित असणारे प्रश्न व नागरिकांच्या मागण्या कोणकोणत्या आहेत, त्याचबरोबर शहरातील प्रमुख समस्या काय आहेत हे आपण येथील लोकांकडून जाणून घेणार आहोत. तर जाणून घेऊयात थेट जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत. विषय काय होता की गडिंग्लज शहराचा विकास झालाय का? विकास अर्धा झालाय, अर्धा व्हायला नाही. हा, मग काय अजून व्हायला पाहिजे विकास? काय प्रलंबित शहराचे प्रश्न काय आहेत? नाही काय आहे मेन म्हणजे जे पाहिजे की ते व्हायलाच. काय पाहिजे? अत्याधुनिक पद्धतीनं आता काय ते विकास व्हायला पाहिजे ते व्हायलाच नाही. कुठं खड्डे, कुठं गटारे, ह्याच्यातच आयुष्य चाललंय. तर निवडणुका अनेक वर्षांनी होत आहेत. काय नेमका या निवडणुकीवर काय परिणाम होणार आहे? काय होणार नाही, काय परिणाम कोण काय आता ते कसे काय चर्चा होती, कसं काय हे होते त्याच्यावर हे होणार. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत काय होईल? काय सांगताय तसं लोकांच्या मनाची स्थिती सांगता येते. सकाळी एक बोलतात, संध्याकाळी बोलतात, दुपारी एक बोलतात. लोकांच्याच धडकत नाही म्हटलं, पुढाऱ्यांची धडकत नाही आणि लोकांच्या बद्दल काय मत विचारायचं. दादा, तुम्ही गडिंग्लजमध्ये अनेक वर्षांपासून येत आहे. काय नेमकं शहराचा विकास तसा झालाय काय सांगा? थोडाफार झालाय, थोडाफार काय अजून अपेक्षित काय विकास? अजून वाडी वस्तीमध्ये वगैरे रोड वगैरे व्हायचे, गटर वगैरे सगळं अजून सुधारणा. काय कोण विकास करेल असं वाटतं? सत्तेत मध्ये असणारेच कोणाची सत्ता योग्य असं वाटतं? काय काम करणाऱ्यांची सत्ता आली तरी. परिषदेच्या निवडणूक होत आहेत, काय सध्या वातावरण आहे काय सांगा? गेली 9 वर्षानंतर गडिंग्लज नगर परिषदेची विलक्षण आता लागलेले आहे आणि आता वार्ड क्रमांक 7 आणि गडिंग्लजमध्ये ऑल ओव्हर वातावरण बघितला तर मुश्रीफ साहेबांचं पूर्णपणे वारा आहे की सत्ता नसताना मुश्रीफ साहेबांनी अनेक विकास कामं या गडिंग्लज नगरीत आणलेले आहेत आणि त्यामुळं गडिंग्लजचे सुज्ञ मतदार बंधू भगिनीने मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे नक्की उभा राहतील आणि मुश्रीफ साहेबांच्या सर्वच पॅनल उमेदवारांना भरघोस मतांना निवडून देतील. एकंदरीत बघायला गेलं तर मध्यंतरी प्रशासक होतं, काय प्रशासकांकडून विकास कामं झाल्यात? प्रशासकाकडून विकास कामं तसं म्हणावं तसं नाहीत, मात्र मुश्रीफ साहेबांच्या फंडातून मुश्रीफ साहेब मंत्री असल्यामुळं अनेक विविध योजना प्रत्येक गावात, गल्ली बोळात साहेबांनी अनेक योजना आणलेल्या आहेत. तसेच बांधकाम कामगार, महाराष्ट्र बांधकाम कामगारच्या अनेक योजना असतील, पेटी असतील, भांडी असतील, शिष्यवृत्ती असेल, सर्वच योजना शासकीय संजय गांधी योजना असतील, निराधार पेन्शनच्या योजना असतील, सर्वच घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम मुश्रीफ साहेबांच्या लोकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने केलेले आहेत. नमस्कार, अनेक वर्षांनी गडिंग्लजच्या निवडणुका होत आहेत, काय सध्या वातावरण आहे शहरात? राष्ट्रवादीचं खरोखर उमेदवार आमचे गडिंग्लज तालुक्यातले पुरा 100% निवडून येतील आणि आमच्या वार्डाचे उदय परीट आहे ना, एवढं गोरगरिबांना एवढं मदत करतोय फार. म्हणजे की नाही, जे
एवढा काय कोरोनामध्ये उदय पेढींना आम्ही त्याला फार मदत केलेली आहे. काय एकंदरीत बघायला गेलं तर कोण बाजी मारलं असं वाटतं या निवडणुकीत? राष्ट्रवादीचे सगळं असं का वाटतं? हा, कारण त्यांचं कार्य चांगलं आहे. काय सगळ्या उमेदवारांचं कार्य चांगलं आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला खरोखर त्याला प्राधान्य देतो. काका नमस्कार. तुम्ही ज्येष्ठ आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात. काय नेमक्या गडिंग्लज शहरातील समस्या आहेत, कितपत विकास झालाय काय सांगाल? विकास तर थोडा झालेला आहे, कारण मध्ये 13 वर्षे खंडित असल्यामुळं प्रशासकामुळं विकास होणं हे कठीण होतं. आता नगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहे. आमचे होतकरू आमचे मित्र आदरणीय नरेंद्र बदरव साहेब यांनी चौथ्यांदा निवडून येऊन 100% तिने ठरवले की रस्ते, गटारी, मंगल कार्यालय, चांगल्या सोयीच्या हॉस्पिटलमध्ये ते करून देणार आहेत. त्यासाठी मी एवढंच विनंती करतो की सर्व मतदारांनी घड्याळ्या चिन्हावर मतदान करून नगरपालिकेमध्ये सर्व उमेदवार पाठवून, कारण काय मुश्रीफ साहेब हे हिमालयासारखं पाठिंबा उभा आहेत, त्यामुळे कुठलीही काळजी न करता काम होणार आहे, एवढंच विनंती. एकंदरीत बघायला गेलं तर काय चुरस पाहायला मिळणार आहे या निवडणुकीत? तुरंत तर होणार आहे. ही इलेक्शन म्हणजे कसं असतं की हे म्हणजे कसं 4 चौघं तिकडं, 4 चौघं इकडं, 5 इकडं असतात. पण ही तुरस कशासाठी आहे? ही पक्षाच्या बांधिलकीसाठी तुरस आहे. सर्व पक्ष एक आलेले आहेत, म्हणून आम्ही घाबरून जाणार नाही. त्यांना सुद्धा आम्ही टक्कर देणार आणि ही नगरपालिका आपल्या ताब्यात येणार. काय आगामी काळात काय भूमिका असणार आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने? आता आगामी काळात म्हणजे आता राहिलेले आता आमचे हायवे झालेले आहे. हायवे हा चुकीचा झालेला आहे. रिंग रोड करणे हे पर्याय आहे. रिंग रोड केल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही आणि एवढी समस्या वाढलेली आहे की त्या रोडच्या लोक कंटाळलेले आहेत. त्यामुळं रिंग रोड साहेबांनी करून देतो म्हटल्यावर रिंग रोड होणारच आणि आमचे जे नगरसेवक येतील ते जोर धरून रिंग रोड करून सर्व अडथळे दूर करतील. गडिंग्लज शहराचा विकास झालाय काय? झाले काय काय कामं झाल्यात? गटर रस्ता झाले, पाण्याचं वगैरे सोय झाले. आता अनेक वर्षांनी निवडणुका पण व्हाल्यात, काय चित्र आहे सध्या? मुश्रीफ साहेबाचं चिन्ह घड्याळ चिन्ह आलं तर सगळं सुविधा चांगलं होणार आहे. असं का वाटते? कारण की साहेबांनी भरपूर काम केलं, त्यासाठी एकंदरीत काय वातावरण आहे सध्या निवडणुकीचं? वातावरण म्हणजे घड्याळच. काय लोक म्हणतात काय करा नाही मुश्रीफ साहेब? नाही केले, भरपूर कामं केलं. काय काय केलं? रस्ता, गटरी सगळीकडे केलेत. देव मंदिर वगैरे. काय होईल या निवडणुकीत? घड्याळच येणार. एकंदरीत अनेक वर्षांनी निवडणुका व्हाल्यात, तुम्ही एक ज्येष्ठ म्हणून मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय भूमिका असणार आहे तुमची? भूमिका जे आता साहेबांनी आता योग्य काम केले की नाही त्या व्यक्तीलाच आम्ही निवडून देणार नाही. ते ज्या पलीकडे सांगण्यासारखं काय आता साहेबांनी सगळे एवढं काम केलं न सांगण्याच्या पलीकडे आहे. हो मुश्रीफ साहेबांनी म्हणा आपल्या वार्डामध्ये म्हणजे सर्वांसारखे एक आपलं यंग माणूस राहिल्यामुळं त्या माणसाला आपण हे करणार नाही, सगळे निवडून आणून. शहरातील प्रलंबित प्रश्न काय आहेत? अजून भरपूर आहेत, न सांगण्यासारखं आहे. कारण का असं आहे प्रत्येकजण कसं होतं आपलं ते वाहन आहे हे वाहन मध्ये काम तर झालेलं असतं आणि काही ठिकाणी अडचणी असतात, अडचण निर्माण करतात. असं करतात की ते होऊनच कामं आणि प्रत्येकाला अडथळा आणल्या जातात आणि जी व्यक्ती काम करत असेल त्या व्यक्तीला शक्यतो पुढं ढकलायचा प्रयत्न करत नाहीत, कोण मागं खेचायचा प्रयत्न करतात. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काय होईल? या निवडणूक आपल्या घड्याळात चिन्हच येणार. आपल्या गडिंग्लजच्या मर्यादा पुरतात किंवा सगळीकडे शक्यता आहे. सर्व आपण केल्यावर म्हणजे सगळ्यांचे आपण मार्गदर्शन घ्यायला प्रत्येक तालुक्याला म्हणा, म्हणजे राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाहीच. आता काय सध्या राजकीय वातावरण आहे गडिंग्लजचं? राजकीय वातावरण काय राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. असं का वाटते? असं वाटतं राष्ट्रवादीमुळे घरकुल योजना झालेल्या आहे, बरोबर ठिकाणी रोड गटर सगळं चांगले झालेले आहे. एकंदरीत बघायला गेले तर अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, काय वाटतं त्यामध्ये? राष्ट्रवादीत येणार. मध्यंतरी प्रशासक होतं, त्यांच्या काळात काही विकास काम झालं असतं? विकास कामं झालेला आहे, सगळे झाले. काय चुरस पाहायला मिळणार या निवडणुकीत? चुरत काय राष्ट्रवादीत येणार. आता गडिंग्लजमध्ये विकास कामे हा मुश्रीफ साहेबांनी भरपूर केलेला आहे. कुठेही न थांबता साहेबांनी सगळ्या म्हणजे वार्डामध्ये भरपूर म्हणजे भरपूर कामं साहेबांनी केलेले आहेत आणि ह्यावेळेला फक्त घड्याळ हे चिन्ह सगळ्या लोकांच्या निदर्शनात येईल आणि घड्याळ चिन्हाचा जो मोठा आता प्रचार चालू आहे त्या समाजामध्ये असू दे, वार्डामध्ये असू दे. टोटल आमच्या इथे एकूण 11 वार्ड आहेत, तिथं उमेदवार 22 आहेत. त्यामुळे ह्या वेळेला सत्ता ही राष्ट्रवादीचीच असणार.
अनेक लोक असं म्हणतात की मंत्री मुश्रीफांनी गडिंग्लजचं काय केलंच नाही असं म्हणतात. त्या लोकांच्या घराघरापर्यंत साहेबांनी पोचलेले आहेत. लोकांच्यासाठी गोरगरिबांच्यासाठी साहेबांनी विकास कामं करून दिलेले आहेत. ते भांडी असू देत अथवा आरोग्य असू देत आणि म्हणजे दलित वस्तीतल्या एकट्या मुलग्याला महेश सलवादेसारख्या तरुण पिढीच्या पाठीशी साहेब राहून महेशसारख्या मुलाला आज त्यांनी जे निवडणूक लढण्याचं जे त्यांनी पाठबळ दिलं त्यासाठी साहेब कायम महेश सलवादेच्या पाठीशी राहतील. एकंदरीत बघायला गेलं तर या निवडणुकीत काय चुरस असणार आहे? चुरस ही काही नाही आहे. चुरस फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हेच येणार. घड्याळ हा चिन्हावरच सगळी बटन दाबणार. अजून काय प्रलंबित प्रश्न आहेत शहरातील काही प्रलंबित पूर्ण कामं पूर्ण साहेबांनी केलेले आहेत. काय होईल या निवडणुकीत? राष्ट्रवादी पक्ष हाच निवडून येणार. वातावरण महेश सलवादे फिक्स आहे आणि त्यांचं काम वगैरे सगळं चांगलेलं आहे. मुश्रीफांचं पण काम चांगलेलं आहे आणि जे कुठलेही काम असू देत महेश सलवादे असं होणार नाही असं नाही. त्यांच्या हातून सगळे काम होतात. काय चुरस बघायला मिळणार या निवडणुकीत? 100% 101% महेश सलवादे फिक्स आहे आणि ते विजय नक्की आहे. काय कोणतं पॅनल आहे त्यांचं? काय त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळ हा चिन्ह 100% येणार म्हणजे येणार. गडिंग्लज नगर परिषदेचा जर या विचार केला या निवडणुकीचा, मध्यंतरी प्रशासक होतं, त्यांच्या काळात काय कामं झालं काय? प्रशासक भरपूर कामं केलेलं आहे. हसन मुश्रीफ पण केलेलं आहेत आणि महेश सलवादे पण भरपूर कामं केलेले आहेत. त्याच्याबद्दल काय वादच नाही आहे. 5 वर्षाच्या मागे प्रशासन आल्यामुळं महेश सलवादेंच्या माध्यमातून भरपूर विकास कामे झालेले आहेत आणि रोजगार पण भरपूर जणांनी मिळालेला आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारेल? गडिंगला तर नगरपालिकेवर सत्ता राष्ट्रवादीचीच येणार आणि 8 नंबर वार्डात महेश सलवादेच येणार आहे. कोण पैज लावायचे ते 50,000ची पैज लावा. ओपन चॅलेंज आहे माझं. काय चुरस असणार आहे या निवडणुकीत? निवडणूक चुरस काय महेश दादा निवडून आल्यातच. ओव्हरऑल नगरपालिका गडिंग्लजचा विचार केला तर काय चुरस बघायला मिळणार? राष्ट्रवादीची सत्ता येणार. अनेक वर्ष प्रशासक होतं, मग प्रशासकाच्या कालावधीत काय कामं झाल्यात का? तेच आमच्या महेश दादांना संधी मिळालं प्रशासनाच्या असल्यामुळं कामातून आणि भरपूर विकास कामे वगैरे केल्यात. समाज मंदिरचे डेव्हलप केल्यात. तिकडे आमच्या मातंग समाजामध्ये भरपूर कामे केल्यात. विकास कामं झालेत. महेश सलवादेंनी केले. गटर म्हणा रोड महेश सलवादेंनी केले. मंत्री मुश्रीफ इथले आमदार आहेत, त्यांनी काय विकास कामे केले? हे त्यांच्या मार्फतच यांनी केले. या निवडणुकीत काय होईल? महेश सलवादे येणार. नगर परिषदेची निवडणूक बऱ्याच वर्षांनी होते. काय वातावरण आहे सध्या? वातावरण राष्ट्रवादीचं वातावरण चांगलं आहे. कोण बाजी मारेल? राष्ट्रवादी मारेल असं मला अंदाज आहे. तर आताच आपण गडिंग्लज शहरातील नागरिकांशी संवाद साधला. येथील शहराचा झालेला विकास, अजून देखील असणारे प्रलंबित प्रश्न, त्याचबरोबर नागरिकांच्या असणाऱ्या भावना आपण सविस्तरपणे जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन सचिन वरेकरसह समीर मकानदार, कोल्हापूर.